जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर आता सर्वांनाच जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार याचे वेध लागलेले पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जरी शिवसेनेने बाजी मारली असली तरी पण आता गटनेता कोण या संदर्भातले विविध पक्ष आपापली चाचपणी करत आहेत। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी अजय बिलवटकर यांची या ठिकाणी बिनविरोध गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। सुनील तटकरे यांचे मेहुणे म्हणून त्यांची ओळख आहे आणि यापूर्वीचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची सुद्धा या ठिकाणी ओळख असलेली पाहायला मिळते। आजच त्यांनी या ठिकाणी गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आल्याचं पत्र या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं पाहायला मिळते। प्रसोबत स्वतः बिलवटकर सर आहेत। सर, निवडणूक जिंकलात, आता पुढची रणनीती काय असेल नेमकी? खरं तर आमच्या सगळ्यांचा विजय हा आदरणीय अजितदादांना या ठिकाणी त्यांच्या चरणी आम्ही समर्पित करतो। खरा हा विजय आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, आदरणीय आमदार शेखर सर निकम साहेब असतील, मंत्री आदितीताई तटकरे असतील, यांनी दिलेल्या विकास कामाच्या जोरावर हा निश्चितपणे हा विजय झालेला आहे। आणि या आमच्या सगळ्यांच्या मतदारसंघातल्या जनतेने दाखवलेला आमच्यावर हा विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत। सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहेत, अशा वेळेला खेडमध्ये चित्र वेगळं होतं, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचं होतं। यातसुद्धा सगळ्या बाजूनी जोर लावून सुद्धा तुम्ही विजयाची गणितं मांडलीत आणि तुम्ही जिंकलात, काय सांगाल? निश्चितपणे या ठिकाणी मी जसं सांगितलं तसं आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी ज्या पद्धतीने विकास कामाच्या जोरावर ही आम्ही निवडणूक लढवली आणि त्या अनुषंगाने जनता आमच्यासोबत निश्चितपणे उभी राहिली, म्हणून हा माझा विजय निश्चितपणे झालेला आहे। गटनेता म्हणून आता जिल्हा परिषदमध्ये सत्तेत बसणार की नेमकं काय गणित असतील पुढची? कारण का शिवसेनेला सर्वात जास्त उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय आमदार शेखर सर निकम साहेब असतील, आदरणीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव साहेब असतील आणि संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर माझे निवडून आलेले सर्व जिल्हा परिषदचे सदस्य यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे की आणि मला गटनेता केला आहे, तर तो विश्वास मी निश्चितपणे आज रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये सार्थकी ठरवेन, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। नक्कीच जिल्हा परिषद मध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीची भूमिका काय असेल हे पक्षाचे वरिष्ठ नेते या ठिकाणी जाहीर करतील, अशीच भूमिका या ठिकाणी अजय बिलवटकर यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।